मास्टरमाइंड आहे। डॉक्टर उमर असं त्याचं नाव आहे। दिल्लीतला हल्ला हा टार्गेटवर नव्हताच अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। फरीदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांनंतर भीतीपोटी दिल्लीमध्ये हा हल्ला करण्यात आला अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे। आणि सोमेश, काल ज्यावेळी या स्फोटांनंतर 2 तासांनी आपण बोलत होतो त्यावेळी हाच मुद्दा तू देखील उपस्थित केलेला होतास एक शक्यता म्हणून, मात्र त्याच दिशेने आता सगळ्या गोष्टी जाताना दिसतात। कारण फरीदाबाद आणि या संपूर्ण टेरर मॉड्यूल एक्सपोज झाल्यानंतर तातडीने ज्या या टेरर मॉड्यूलशी संबंधित काही दहशतवादी होते त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचणार आणि त्यावेळी घाई गडबडीमध्ये आणि काहीतरी शेवटी करायचं पोलिसांच्या हाती लागण्याऐवजी म्हणून अशा स्वरूपाने असा एक हल्ला केला गेला असं कळते। आणि जी आता सर्वसाधारणपणे माहिती येते त्या अनुषंगाने प्रत्यक्ष फरीदाबाद वरती म्हणजे इथे दिल्लीमध्ये टार्गेट न ठेवता जो त्यांचा मूळ प्लान होता त्या प्लानच्या अनुषंगाने काही मोठं आणि वेगळ्या स्वरूपाचे टार्गेट्स हे कदाचित ठरवलेले होते आणि दिल्लीमध्ये टार्गेट करून तिथे हल्ला करणं हे त्यांच्या दहशतवाद्यांच्या मूळ योजनेत नव्हतं अशी माहिती मिळते। निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। तर या हल्ल्याला आता 12 तास उलटून गेल्यानंतर काही महत्त्वाचे धागेदोरे समोर यायला सुरुवात झालेली आहे। आमिर आणि उमर हे 2 चेहरे हे 2 या सगळ्या हल्ल्याचे मास्टरमाइंड म्हणून सध्या समोर येत आहेत। मात्र अशीही माहिती मिळते की दिल्लीतला हा हल्ला कदाचित एक अपघात होता, हा अनप्लॅन्ड होता, मुख्य टार्गेट या दहशतवाद्यांचं कदाचित वेगळंच होतं अशी देखील माहिती समोर येते आहे। डॉक्टर उमर हे नाव या हल्ल्या प्रकरणामध्ये समोर येत आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जी नावं समोर येत आहेत हे सगळे डॉक्टर आहेत। त्यामुळे कशा प्रकारे डॉक्टरांचा उपयोग यासाठी केला गेला हे देखील लक्षवेधी ठरतंय।